ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजप आमदार देवराव भोंगळे आपल्या सोबत आहे। सर, ओबीसी आरक्षण वाचावं म्हणून ओबीसी नेते एकवटणं गरजेचं आहे अशी भावना व्यक्त केलेली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं। जरांगे पाटलांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे। खरं तर ओबीसी हा एक मोठा समुदाय आहे आणि म्हणून ओबीसीमध्ये आधीच मोठ्या प्रमाणामध्ये जातीचा समावेश असल्यामुळे ओबीसीचं आरक्षण शासनाने दिलं आहे आणि ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी काही म्हणजे अडचण नाहीच आहे आणि सर्व ओबीसी बांधवांची इच्छा आहे की ओबीसी आरक्षण असलं पाहिजे आणि मराठा समाजाला ऑलरेडी आरक्षण दिलं आहे। आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आहे, ते आरक्षण टिकवून सुद्धा दाखवलं होतं। जरांगे पाटलांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे आणि काही मराठा आमदार त्यांच्या समर्थनार्थ उतरत आहे। अशा वेळेस ओबीसी आमदारांनी पुढे येणं गरजेचं वाटत नाही का? नाही, ओबीसी आमदार सोबत आहेच, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का? मिळालं पाहिजे, परंतु मराठ्यांच्या आरक्षणासोबतच ओबीसीचं आरक्षणासुद्धा धक्का लावायचा नाही आहे। आणि महाराष्ट्राच्या सरकारनं, आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची भूमिका आहे की ओबीसींचं आरक्षण धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं आहेच। जरांगे पाटलांचं आंदोलन आहे 29 पासून, तो त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपापल्या मागण्यासंदर्भात आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे। गरज पडली तर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आमदार रस्त्यावर उतरेल का पक्षभेद विसरून? नाही, ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे। ओबीसीला आरक्षण शासनाने दिलंच आहे, त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षण कोणताही धक्का लागणार नाही आहे। सध्या परिस्थिती मुंबईत आंदोलन करणार आहे, गणपतीचा उत्सव आहे। नाही, खरं तर आंदोलन ज्याचा त्याचा तो अधिकार आहे, परंतु आपलं आंदोलन करताना कोणालाही अडचण होऊ नये याची मात्र प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे। आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो, हा आपल्या सर्वांचा आवडीचा उत्सव आहे। घराघरामध्ये गणपती असतो आणि आंदोलनकर्त्यांनी या संदर्भात उत्सवामध्ये कोणत्या प्रकारची बाधा येऊ नये याची त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।